केळीच्या बागांचा जिल्हा, कापसाचे शेत, अजिंठा लेण्यांचं प्रवेशद्वार, सुवर्णनगरी अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला जळगाव जिल्हा. तापी ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून गिरणा, पूर्णा, वाघूर, बोरी, हडकी या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्वाच्या नद्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके येतात. त्यातला जळगाव हा सर्वात श्रीमंत तर बुधवड हा सर्वात गरीब तालुका आहे. हा जिल्हा नाशिक विभागामध्ये येत असून याचं क्षेत्रफळ 11,765 स्क्वेअर किलोमीटर आहे, जो पूर्वेला बुलढाणा, दक्षिणेला संभाजीनगर, पश्चिमेला नाशिक आणि धुळे तर उत्तरेला मध्य प्रदेश असे एकूण 4 जिल्हे आणि एका राज्यासोबत आपली सीमा शहर करतो. महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी जळगाव जिल्ह्यात कन्नेरगड, अंमळनेर, तुळापूर, नशिराबाद, वरखेडा अशी एकूण 12 किल्ले येतात. या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केळी, कापूस, ऊस, ज्वारी, सोयाबीन आणि हरभरा अशा प्रमुख पिकांचं उत्पादन घेतलं जातं. मुक्ताई मंदिर, पद्मालय गणपती मंदिर, ओमकारेश्वर मंदिर ही धार्मिक स्थळे तर गौताळा ऑटरम घाट अभयारण्य, यावल वन्यजीव अभयारण्य, वाघूर डॅम ही पर्यटन स्थळे जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. पुढची माहिती सांगण्यापूर्वी अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. जळगाव जिल्ह्यामधील लोक जास्त करून वांग्याचं भरीत, डाळ गंडोरी, दाल खिचडी, खापरावरची पुरणपोळी आणि शेवभाजी असे खाद्यपदार्थ खाणं पसंत करतात. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 52 लाख लोक राहतात. त्यापैकी 82% हिंदू, 13% मुस्लिम, 3% बौद्ध तर 2% इतर धर्माचे लोक राहतात. भारतात केळीचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन, महाराष्ट्रात सोन्याचा सर्वात जास्त व्यापार करणारा जिल्हा, खानदेशमधील सर्वात विकसित जिल्हा असे जळगाव जिल्ह्याविषयीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्व जळगावकरांसोबत जास्तीत जास्त